नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पावसाळी रानभाजी बनवतोय। सर्व आजारावर गुणकारी असणारी चमचमीत अशी कंटोळीची भाजी बनवतोय। तर रेसिपी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पाव वाटी तुरीची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। तर इथे मी अर्धा तास पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजवून घेतली। बघू शकता अर्धा तासामध्ये थोडीशी डाळ भिजली आहे। तर भिजलेली डाळ बाजूला ठेवायची आणि त्यानंतर भाजी बनवण्यासाठी इथे मी मोजून अर्धा पाव कंटोली घेतली आहे। घेतलेली कंटोली बघू शकता छान कोवळी आणि ताजी आहे आणि ही कंटोली विशेष पावसाळ्यामध्येच मिळते। तर पावसाळ्यामध्ये याची भाजी 1 ते 2 वेळेस नक्कीच खाल्ली पाहिजे। कंटोली धुवून झाल्यानंतर आता ही कंटोली कट करायची। तर कंटोलीचं देठ कट करून टाकायचं आणि एका कंटोलीचं असे 4 भाग करून घ्यायचे आहे आणि कट केल्यानंतर बघू शकाल इथे कंटोली कवळी असल्यामुळे यातील ब्या सुद्धा कवळ्या आहे। जर तुमची कंटोली निब्बर झालेली असेल आणि त्यामधील निब्बर झालेल्या ब्या असतील तर त्या निब्बर झालेल्या ब्या आपल्याला भाजीमध्ये वापरायच्या नाही। कंटोला कट केल्यानंतर चाकूच्या मदतीने त्यातील निब्बर झालेल्या ब्या काढून टाकायच्या आणि त्यानंतरच भाजीसाठी कंटोला वापरायचा आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व घेतलेली कंटोली मी कट करून घेतली। कट केल्यानंतर आता ही कंटोली आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची। पाण्याला उकळी येऊ लागली की यामध्ये आपले कंटोली टाकून घ्यायचे आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर या ठिकाणी कंटोलीला थोडासा उग्र वास असतो, तो वास काढण्यासाठी फक्त ही कंटोली या पाण्यामध्ये 2च मिनिटं उकळून घ्यायची। 2 मिनिटं उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि उकळलेली कंटोली एखाद्या झारामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। तर आता ही उकळलेली कंटोली बाजूला ठेवू आणि भाजीचा आता मसाला भाजून घेऊ। तर मसाला भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 15 ते 20 खोबऱ्याचे काप टाकून घेतले। त्यामध्ये थोडीशी तेल घालायचे आणि खोबरे लालसर रंगाचे भाजून घ्यायचे। 2च मिनिटांमध्ये खोबरे लालसर झाले आहे। आता यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 3 काळी मिरी, 3 लवंग, 1 तेजपान, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 मसाला विलायची घेतली आहे। त्याचबरोबर 1 चमचा धने, 1 चमचा कराळ आणि 1 चमचा तीळ घेतले आहे। आता सर्व मसाले परत आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचे। 2 मिनिटांमध्ये मसाले सर्व व्यवस्थित भाजले जातात। भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 7 ते 8 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या। मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेलामध्ये मिरच्या मिक्स करत आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायच्या। 1च मिनिटामध्ये मिरच्या भाजल्या जातात। तर मिरच्या सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला। कांदा भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि कांदा लालसर रंगाचा भाजून घ्यायचा। लालसर रंगाचा कांदा भाजून झाला की प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि भाजलेले सर्व मसाले थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर भाजलेले सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि या मसाल्यासोबतच यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा। सुरुवातीला पाणी न टाकता मसाला ग्राइंड करायचा आणि त्यानंतर पाणी घालून एकदम स्मूथ असा मसाला ग्राइंड करून घ्यायचा। तरी ते मी मसाला ग्राइंड करून घेतला। बघू शकता एकदम स्मूथ असा मसाला ग्राइंड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाले की या तेलामध्ये ग्राइंड केलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा। मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला आता अगदी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटांमध्ये बघू शकाल की मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। असं तेल सोडलं की आपण जी तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती ती पाण्यामधून काढून या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि मसाल्यासोबत तुरीची डाळ 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची। म्हणजे या तुरीच्या डाळीची चव भाजीमध्ये खूप छान लागते। 3 मिनिटं परतून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि या मसाल्यासोबत मिनिटभर परतून घ्यायची। 1 मिनिटानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम आचेवर या कढईवरती आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं। बघू शकता 2 मिनिटांनंतर मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। तर आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे
त्यानंतर आपण जी पाण्यामध्ये उकळून ठेवलेली कंटोली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची. त्याचबरोबर भाजीच्या आकाराने यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. भाजी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यानंतर आता डाळ कंटोलं शिजण्यासाठी व भाजीच्या ग्रेव्हीसाठी यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं. पाणी थंड न घालता कोमट पाणी घालायचं, म्हणजे भाजीची चव छान लागते. भाजी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की या ठिकाणी आपण ही ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवली आहे, कारण डाळ आणि कंटोलं शिजण्यासाठी यामधील ग्रेव्ही थोडीशी आटणार आहे. तर अशा पद्धतीची ग्रेव्ही ठेवायची. आता कढईवर झाकण ठेवून भाजी 10 मिनिटं शिजून घ्यायची. 10 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की भाजीच्या वरती छान अशी तर्री आलेली आहे. भाजीला रंग सुद्धा खूप छान आलाय आणि भाजी बघू शकता खूप छान दिसत आहे. आणि भाजीची ग्रेव्ही बघू शकाल की अगोदरच्या पेक्षा थोडीशी दाटसर झाली आहे. तर आता या भाजीतलं कंटोलं आणि डाळ शिजलेली आहे की नाही ते बघू. तर चमच्यामध्ये थोडीशी डाळ आणि कंटोलं घ्यायचंय. हाताने डाळ दाबून बघायची आहे. तर या ठिकाणी बघू शकाल की डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे. खूप जास्त गाळ सुद्धा या ठिकाणी डाळ शिजवायची नाही. आणि कंटोलं सुद्धा बघू शकाल की छान शिजलेलं आहे. तर या ठिकाणी भाजी तयार झाली. गॅस बंद करायचा आणि तयार झालेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तयार झालेली भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागते आणि विशेष ही पावसाळी भाजी आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.